घरातनं एखादी मुंगी जाताना बघा, तिला पुढं जाऊ द्यायचं नाही, तिच्या वाटेत एखादी काठी टाका. काठी वाटेत आली, मुंगी वाट बदलत नाही, माघारी तर अजिबात फिरत नाही, ती सरळ त्या काठीवर चढून पुढं निघून जाते. तिला जाऊ द्यायचं नाही. एखादा दगड वाटेत ठेवा, आता वाटेत दगड आला, मुंगी वाट बदलत नाही, माघारी तर अजिबात फिरत नाही, सरळ ती दगडावर चढते, स्वतःची उंची वाढवून घेते आणि पुढे निघून जाते. तिला जाऊच द्यायचं नाही. तिच्या वाटेत पाणी होता, आता पाणी ओतलंय, मुंगी माघारा फिरत नाही, वाट अजिबात बदलत नाही, ती सरळ पाण्याला वळसा घालते आणि पुढे निघून जाते. एवढीशी मुंगी सांगते, काही होऊ द्या, माघार घ्यायची नाही. यश त्याचं जो माघार घेत नाही. बस. महाराजांनी तेच तर केलं. रानावनातली पोरं गोळा केली महाराजांनी. 13, 14, 15, 16 वर्षाची या पोरांच्या उरात स्वराज्याचा महामंत्र पेरला. 13, 14, 15, 16 वर्षाचे पोरं महाराज गोळा करायचे, दूरवर एखाद्या जंगलात जायचे, जंगलातल्या दाट झाडीत या पोरांना तलवारबाजीचा युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण द्यायचे. पण कुणाला न कळत, कुणाला कळणार नाही अशा बेतानं, आणि आपलं जंगलात आत काय चाललंय ते बाहेर कुणाला कळू नये म्हणून शिवबाराजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा. त्याला सांगितलेलं असायचं, कुणी अनोळखी माणूस येताना दिसला की तू नुसता खुनेचा आवाज कर. तुझा खुनेचा आवाज ऐकला की मी तलवारी शमशेर लपवून ठेवतो आणि विटीदांडूचा खेळ चालू करतो, म्हणजे कुणाला कळणार नाही आपला आत काय चाललंय ते. त्या दिवशी शिवबाराजांचा खेळ रंगात आला होता. आपल्या सोबत त्यांना तलवारबाजीचा युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण दिलं जात होतं. त्याच वेळी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक खुनेचं पोरग टेहळणी करत बसलं होतं. त्याच वेळी त्याला दिसलं एक 15-16 वर्षाचं रांगडं पोरग येताना. तसं खुन्याचं पोर थरारलं, नीट निरखून बघितलं, येणारं पोर अनोळखी वाटलं. तसं बसल्या जागेवरून त्यांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे खून शिवबाराजांना कळवायची. कुणी अनोळखी येत आहे सावध राहा. शिवबाराजांनी मोराचा आवाज ऐकला, आपल्या सोबत त्यांना सांगितलं तलवारी शमशेर लपवून ठेवा, विटीदांडूचा खेळ चालू करा. कुणी अनोळखी येत आहे, तलवारी लपवल्या, विटीदांडूचा खेळ चालू झाला. तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं ते खुनेचं पोरग टप्प दिशी खाली पडलं होतं. 15-16 वर्षाच्या त्या रांगड्या पोरापुढं उभं राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं, कोण र तू? आणि ते 15-16 वर्षाचं रांगडं पोरग सांगत होतं, रामोशाचा बहिर्जी जी. काय काम काढलं सर? काही नाही जी, राजांना भेटायचं होतं. का र? बोलू की राजांना मग सांगतो. ते खुन्याचं पोर म्हटलं, तू थांब हतच, मी राजासने सांगावं देऊन येतो. खुन्याचं पोर गात गेलं, राजांना सांगू लागलं, राज कुणी रामोशाचा बहिर्जी आलायची. राजे म्हणले दे पाठवणार. बहिर्जी आत आला, राजांपुढे उभा राहिला. राजाने विचारलं, काय काम काढलंस रे? तसा बहिर्जी म्हणाला, राज आम्हाला बी तुमच्या खेळात घ्या की सामील करून. राजाने विचारलं, काय येतं तुला? सगळं येतं जी. कसला बी आवाज काढतो, कुणाची बी नक्कल करतो. राजा वेषांतर तर असा करतो की तुम्ही बी ओळखायचा नाही. राजांना पटलं, वाटलं माणूस कामाचा. असं 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 मग चल या आत्तापासूनच आमच्या खेळात ये. तसा बहिर्जी घुटमळला. म्हटला, राज उद्यापासून येतो की जी. का रे? नाही, उद्या बापाला सांगावा दिला असता, बापाला सांगावा देऊन मग येतो की राज. राजे म्हणले ठीक आहे, ये उद्यापासून. बहिर्जी जायला वळाला, 5-6 पावलं गेला. अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, बहिर्जी पुन्हा माघार आला. राजांना म्हणाला, राज एक सांगू का जी? राजे म्हणले, बोल. नाही, कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा, ह्या दिवसात मोर ओरडत नाही. ती नाही, कुणी जाणता माणूस यायचा आणि मोराचा आवाज ऐकायचा. तो विचार करायचा, या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठनं? आयतं गवसून जाल राज. राजाने माणसं गोळा केली, तशी दऱ्याखोऱ्यातली ग्रेकांध्रातली अचूक ज्ञान सूक्ष्म निरीक्षण असलेली हाच बहिर्जी पुढे राजांचा गुप्तहेर प्रमुख झाला. आज जगाच्या पाठीवर अमेरिकन गुप्तहेर यंत्रणा, रॉ, इस्रायलची मोसाद या सर्वोत्तम गुप्तहेर यंत्रणा मानल्या जातात. पैकी इस्रायलची मोसाद सांगते, आम्ही बहिर्जी नायकांना आणि महाराजांच्या गुप्तहेर खात्याला आमचे आदर्श मानतो. राणा वनातली पोरं महाराजांनी आंतरराष्ट्रीय कीर्तीची केली. जोपर्यंत महाराजांचं नाव निघेल तोपर्यंत अशा असंख्य बहिर्जींचं नाव निघेल. क्षमता प्रत्येकात असतात, त्या फक्त कळायला हव्यात आणि त्याचा उपयोग करता यायला हवा. पात्रतेचं योग्यतेत रूपांतर करता आलं की मग क्षमता वापरात येतात. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. पण आमची हल्लीची अडचण अशी आहे, आमच्यात काय आहे हेच आम्हाला माहिती नाही, त्यामुळे आम्ही करावं काय हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. मी परवा एका मुलाला सहज म्हटलं, काय रे
100 मीटर पळशील का? तो 5 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. अरे म्हणलं 100 मीटर पळशील का? मग ते हळूच विचारलं 100 मीटर म्हणजे किती? मला कळलं काय ते. मग मी त्याला म्हटलं काय खेळबिळ खेळतोस का नाही? म्हटलं सगळे खेळ खेळतो, क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. म्हटलं मग एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावरच असतोस का काय? तो म्हटला मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. म्हटलं मग बरोबर आहे, तुला 100 मीटर कळणारच नाही. मग त्याला सांगितलं इथून तिथपर्यंतचे अंतर आहे, त्याला 100 मीटर म्हणायचं, पळशील का? म्हटला करतो प्रयत्न. आता तुला काय 5 किलोमीटर सांगतोय का? 100 मीटर करतो ना प्रयत्न. बरं म्हटलं मला सांग, हे 100 मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल? तो 5 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. अरे सांग ना किती वेळ लागेल? मग हळूच म्हटला 5 मिनिटं तरी लागतील. 5 मिनिटं 100 मीटरला? अरे ऑलिम्पिक मध्ये हुसेन बोल्टचं रेकॉर्ड 9.98 सेकंदाचा आहे. तो 10 सेकंदात 100 मीटर पळतो. तू 15 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, 25 सेकंद म्हण, का 5 मिनिटं? माझं मला माहिती आहे ना. अरे तुला सांगितलं ना 5 मिनिटं लागतील. मला सुचाय तेवढ्यात त्याचा मित्र धावत आला. ए पळ, कुत्रा पिसाळलंय. एवढ्या भयान वेगात पळत सुटला. 7 सेकंदात 100 मीटर. मी त्याला म्हटलं तू लेका हुसेन बोल्टचं रेकॉर्ड मोडलंस. त्याला 10 सेकंद लागतात, तू 7 सेकंदात पळलास. मग कुत्रं मागं लागलं होतं. म्हणजे 7 सेकंदात 100 मीटर पळायची क्षमता तुमच्यात आहे. बाहेर कधी आली? संकट आलं तेव्हा. मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत? चांगली आहेत. संकटांचं स्वागत करायला हवं. संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत, संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडथळे तुम्हाला रोखायला येत नाहीत, अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढतात. अडचणी तुम्हाला थांबवायला येत नाहीत, अडचणी तुमच्यातले कौशल्य बाहेर काढतात. संकट, अडथळे, अडचणी यायलाच हव्यात, कारण त्यास तुम्हाला घडवतात. तुमचा संघर्ष जेवढा मोठा तेवढी तुमची उंची मोठी असते. 350 वर्षापूर्वी महाराजांच्या वाट्यालेला संघर्ष एवढा मोठा होता की जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या माझ्या काळजात जिवंत राहतील. या संघर्षाच्या बळावरच स्वराज्य स्थापित झाले आणि महाराजांनी घोषणा केली राज्याभिषेकच. भरतभूमीवर गेल्या 500 वर्षात कुणाचा राज्याभिषेक झाला नव्हता आणि महाराष्ट्रात तर तो शतकानुशतके घडला नव्हता. अपूर्व घटना राज्याभिषेक. राज्याभिषेक करण्यापाठीमागं काही महत्वाची कारणं होती. पहिलं कारण आदिलशाही, निजामशाही, मोगल महाराजांना एका बंडखोराचा, एका जहागीरदाराचा बंडखोर मुलगा याच्यापेक्षा अधिक काही मानायला तयार नव्हते. आदिलशाही निजामशाहीचे अंकित असलेले सरदार महाराजांचा राजा समजतच नव्हते. इतर शाह्यांबरोबर तह करार करता येत नव्हते. महसुली व्यवस्थेत नियम कायदे आणता येत नव्हते. आणि सगळ्यात महत्वाचं, इथल्या रयतेला राजा हवा होता. इथल्या रयतेला स्वतःचं राज्य हवं होतं. आणि सगळ्यात गोष्ट महत्वाची, महाराजांनी सांगितलं होतं सैन्य राजासाठी नव्हे, सैन्य राज्यासाठी लढलं पाहिजे. मी आज आहे, कदाचित मी उद्या नसेन, पण राज्य राहिलं पाहिजे. आणि त्यासाठी या रयतेला एक अधिष्ठान निर्माण करून ठेवलं पाहिजे. आणि तेच अधिष्ठान महाराजांनी राज्याभिषेकाच्या रूपाने साकारलं. रत्नजडित 32 मणी सुवर्ण सिंहासन. महाराजांना हे माहिती होत, न्यायासना पाठीमागं सिंहासन आणि सिंहासना पाठीमागं धर्मासन उभा राहिल्याशिवाय राजाची आणि राज्याची प्रगती होत नाही. आणि म्हणूनच महाराजांनी हा राज्याभिषेक घोषित केला, ठरला. पण स्वराज्याची राजधानी तख्तास जागा कोण? आणि महाराजांनी सांगितलं दुर्ग दुर्ग दुर्गम दुर्गेश्वर रायगड. पृथ्वीवर दौलताबाद गड चकोट खरा, पण रायगिरीची सर नाही. त्याहून दशगुणी उंच. पावसाळ्यात कडियावर साधे गवत उगवत नाही. ऐसा चकोट बिकटवाट वहिवाटच नाही. रायगड मुंगीवर चढणार नाही आणि वारा परवानगी शिवाय खाली येणार नाही. इतका बिकट, कैलासा इतकाच पवित्र रायगड.
या रायगडावर अजून कोणाचे रक्त सांडले नाही. तख्तास जागा हाच करावा आणि जाहीर झालं रायगड स्वराज्याची राजधानी. आणि रायगडावरचे 18 कारखाने राज्याभिषेकाच्या तयारीला लागले. सुवर्णकार रामजी दत्तो महाराजांसाठी स्वर्ण जडित 32 मणी स्वर्ण सिंहासन घडवू लागला. हे सिंहासन घडवलं जात असतानाच महाराजांनी मोरोपंतांना विचारलं, मोरोपंत एवढा खर्चिक राज्याभिषेक? आणि मोरोपंत म्हणाले, महाराज असे आणखी 10 राज्याभिषेक होतील एवढं धन कोशागरात आहे. शून्यातून उभा राहिलेलं स्वराज्य आज किती सामर्थ्यशाली झालं होतं. खरं तर महाराजांनी हे राज्य उभा केलं ते स्वतःला छत्रपती व्हायचंय म्हणून नव्हे, तर इथल्या रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवायचंय म्हणून. महाराजांनी सगळ्यात पहिली गोष्ट केली, स्वराज्याची अर्थव्यवस्था मजबूत केली. ती शेती आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहून महाराजांनी इथल्या शेतकऱ्यांना बियाणं दिली, खतं दिली, बैला जोड्या दिल्या, जमिनी दिल्या. एवढंच नव्हे तर शेतकऱ्यांना 0% व्याजानं कर्ज देणारा जगातला पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांनी सुभेदारांना सक्त आज्ञा दिल्या, गावोगावीचा दौरे काढा, शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घ्या, कोणास बी नसेल द्या, खत नसतील द्या, बैला जोडी नसेल द्या, जैसे होईल तैसे रयत सुखी होईल ऐसे पहा. महाराष्ट्रातल्या जमिनींची पहिली मोजणी महाराजांनी केली. जमीन मोजणीचं परिमाण 5 हात लांब 5 तसू 14 मुठींची लांब काठी हे महाराजांनी शोधून काढलं. या परिमाणाच्या आधारे महाराजांच्या हयातीत महाराष्ट्रातल्या जमिनींची 3 वेळा मोजणी झाली. आता आमच्या नावावर जे सातबारे दिसत आहेत त्या सातबाऱ्यांचे उद्गाते राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज नसते, तुमच्या माझ्या नावावर सातबारे सुद्धा दिसले नसते. महाराष्ट्रातलं पहिलं धरण छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं. पुण्याजवळच्या खेड शिवापूरच्या आंबिलोड्यावरचं धरण जाऊन बघून या. 32 धरणं बांधली महाराजांनी. जलसंधारणाची पहिली योजना शिवाजी महाराजांची. पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना सुद्धा शिवरायांची. आता पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना मी बाजूला टाकली आणि ह्याची अडवा त्याची जिरवा हा एक कलमी उद्योग चालू केला. तो भाग वेगळा. पण आजही महाराष्ट्रात दुष्काळ पडतो आणि शासन सांगतं शिवकालीन पाणी योजना राबवली पाहिजे. 3.5